Hello, dear students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 12, the muscular system and digestive system in human beings from 7th standard general science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 87 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. Question number 1. Fill in the blanks with the right word from the bracket. The process of digestion starts from the dash, stomach or mouth. डायजेशनची क्रिया ही आपल्या पोटातून चालू होते की तोंडातून चालू होते? विचार करा बरं. जेव्हा आपण जेवतो की नाही, अन्न घेतो, घास घेतो, एक तो तोंडामध्ये टाकतो. तोंडामध्ये टाकल्यानंतर आपण तो आपल्या दातांनी चावतो. चावल्यानंतर काय होतं? तो घास, आपण जो खाल्लेला भाजीपोळीचा घास आहे तो सलायवामध्ये मिक्स होतो. सलायवामध्ये मिक्स झाल्यानंतर मॉइस्ट बॉल तयार होतो आणि मग पुढे तो मॉइस्ट बॉल आपल्या घशामधून तो खाली स्टमकमध्ये जातो. बरोबर. मग ही जी डायजेशनची प्रक्रिया आहे, आपण जे फूड खातो ते पचण्याची प्रक्रिया आहे, ती कुठून चालू होते? तर आपल्या तोंडातून चालू होते. जेव्हा तो घास आपल्या सलायवामध्ये मिक्स होतो तेव्हापासूनच ती डायजेशनची प्रक्रिया ही चालू झालेली असते. सो द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट्स फ्रॉम द माउथ. नेक्स्ट आहे आयलिड्स हॅव डॅश मसल्स. आयलिड्स मध्ये कोणत्या मसल्स आहेत? व्हॉलंटरी की इनव्हॉलंटरी? आता व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय आणि इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे. बरोबर की नाही? व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय? द मसल्स दॅट वर्क अंडर आर विल आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. अशा मसल्स की ज्या आपल्या म्हणण्यानुसार काम करत असतात त्यांना व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. जसं की मसल्स दॅट हेल्प इन द मूवमेंट ऑफ हँड्स अँड लेग्स. हातामध्ये पायामध्ये असणाऱ्या मसल्स, त्या मसल्समुळे काय होतं? आपण आपले हात पाय हलवू शकतो आणि आपण आपले हात पाय आपल्या म्हणण्यानुसार हलवतो की नाही, की आपोआप हलतात? आपोआप नाही हलत ना. आपण म्हटलं की हात बेंड करायचा आहे की हात बेंड करता येतो. आपण म्हटलं की आपल्या हाताची घडी घालायची आहे की आपल्याला हाताची घडी घालता येते. आपल्याला चालायचं असलं की आपण उठून चालायला लागतो. आपल्याला खाली मांडी घालून बसायचंय म्हटलं की आपण खाली मांडी घालून बसू शकतो. पाय स्ट्रेट करायचं म्हटलं की पाय स्ट्रेट करू शकतो. बरोबर. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार या मसल्स काम करत असतात. मग त्यांना काय म्हणतात? व्हॉलंटरी मसल्स. आणि इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय? ज्यांचा कंट्रोल आपल्याकडे नाही अशा मसल्सला इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. मग कोणत्या मसल्सचा कंट्रोल आपल्याकडे नाहीये? सांगा बरं मला. सम व्हायटल प्रोसेसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन इसेन्शियल आहे की नाही? महत्वाचं आहे आपल्या बॉडीसाठी. आणि ते आपल्या हातामध्ये आहे का? आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? ब्रीथ करणं आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा सुद्धा तुमचं ब्रीदिंग चालू असतं की नाही? बरोबर. झोपल्यावर तुमचं ब्रीदिंग थांबतं का? नाही थांबत. म्हणजे ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. ते सतत चालू असतं ब्रीदिंग. बरोबर. त्यानंतर आपल्या बॉडीच्या आतमधलं ब्लड सर्क्युलेशन सतत चालू असतं. आपण म्हटलं की चला ब्लड सर्क्युलेशन करणं थांबवा असं बॉडीला म्हटलं की ते थांबणार आहे का? नाही. ते सतत चालू असतं. त्यानंतर डायजेशनची प्रोसेस, आपण फूड खाल्लं की ते आपोआप आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत असतं. मग त्यासाठी जे मसल्स काम करत असतात, बरोबर, ते आपल्या म्हणण्यानुसार काम करत नाहीत. त्यांचं काम ते करत असतात. त्या मसल्सवर आपला कंट्रोल नसतो. जसं की हार्ट काय करतं? सतत पंपिंग करत असतं. कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. हो ना. मग ही जी प्रोसेस आहे ती सतत होत असते. त्याच्यावर आपला कंट्रोल नाही. म्हणून या मसल्सला काय म्हणतात? इनव्हॉलंटरी मसल्स. ज्या मसल्सवर आपला कंट्रोल आहे त्याला व्हॉलंटरी मसल्स, ज्यांच्यावर आपला कंट्रोल नाही त्यांना इनव्हॉलंटरी मसल्स. मग आयलिड्स हॅव डॅश मसल्स. आता आयलिड्स, आपल्याला हवं तेव्हा आपण डोळे बंद करतो, आपल्याला हवं तेव्हा आपण डोळे उघडतो. बरोबर. म्हणजे याच्यावर आपला कंट्रोल आहे की नाही? तसं बऱ्याचदा काय होतं की आपोआप सुद्धा पापण्या वर खाली होत असतात. पण आपल्याला जेव्हा हव्या तेव्हा आपण त्या बंद करू शकतो, आपल्याला हव्या तेव्हा त्या उघडू शकतो आपण. बरोबर. म्हणून यांना व्हॉलंटरी मसल्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो आयलिड्स हॅव व्हॉलंटरी मसल्स. डॅश इज नॉट अ फंक्शन ऑफ मस्क्युलर सिस्टीम, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल आणि परफॉर्मिंग मुवमेंट. कोणतं फंक्शन, कोणतं कार्य हे मस्क्युलर सिस्टीमचं नाही आहे. मस्क्युलर सिस्टीमचं काम काय आहे? तर मुवमेंट करणं, परफॉर्मिंग मुवमेंट. बरोबर. सो काम कोणतं नाही आहे मग इथे? ऑप्शन काय येणार? प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल इज नॉट अ फंक्शन ऑफ मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीमचं काम काय आहे? तर मुवमेंट करणं. बरोबर. चला नेक्स्ट पाहूयात. मसल्स ऑफ द
हार्ट आर डॅश. हार्टमध्ये असणाऱ्या मसल्सला काय म्हणतात? कार्डियक मसल्स. सो इथे आन्सर येणार कार्डियक मसल्स. नेक्स्ट आहे पुशिंग फॉरवर्ड द फूड दॅट हॅज बीन चिव्ड इज द फंक्शन ऑफ द डॅश. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे काम कोणाचं आहे? कोण करतं हे काम? जेव्हा आपण आपला अन्न तोंडामध्ये बारीक चावतो, सलायवामध्ये ते मिक्स होतं, एक मॉइस्ट बॉल तयार होतो त्याचा. मग तो मॉइस्ट झालेला बॉल पुढे स्टमकपर्यंत नेण्याचं काम कोण करत असतं? आपल्या तोंडातून स्टमकपर्यंत जोडलेला एक पाईप लाईक स्ट्रक्चर काय आहे ते? इसोफेगस ना. सो आन्सर येणार इसोफेगस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. फाइंड अ मॅच फॉर मी. ग्रुप ए ला ग्रुप बी बरोबर आपल्याला मॅच करायचे आहे. सो पाहूयात ग्रुप ए मध्ये काय दिलेलं आहे. कार्डियाक मसल. आता कार्डियाक असा शब्द आला की लक्षात ठेवायचं आहे की हृदयाशी म्हणजे हार्टशी संबंधित आहे. कार्डियाक म्हणजेच हार्ट. सो कार्डियाक मसल याला आपण कोणाबरोबर जोडणार? ऑलवेज फंक्शन्स इन पेअर्स? नाही. वी नेव्हर फील टायर्ड? येस. आपलं हार्ट कधी थकतं का? कधीच थकत नाही. बरोबर. अविरत ते चालूच असतं. हृदयाचे ठोके आपल्याला कायम ऐकू येतात ना. हृदय जर थांबलं तर आपण स्वतः सुद्धा थांबून जातो, हो ना. सो कार्डियक मसल वी नेव्हर फील टायर्ड. नेक्स्ट आहे आर ब्रॉट अबाउट बाय मसल. म्हणजे मसल्समुळे होतं. काय होतं? मसल्सचं मेन फंक्शन काय आहे? तर मोमेंट घडवून आणणे. बरोबर. सो इथे आन्सर काय येणार? आर ब्रॉट अबाउट बाय मसल चिविंग मोमेंट ऑफ द जॉ. जॉ म्हणजे आपला जबडा. सो जबडा आपण हलवत असतो ना, चावत असतो तेव्हा आपला जबडा हलत असतो, जॉ आपला हलत असतो चावताना. सो चिविंग मोमेंट ऑफ द जॉ. नेक्स्ट आहे पेप्सिन. पेप्सिन हे एक एन्झाईम आहे. सो एन्झाईम्स ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस. नेक्स्ट क्रॅम्प्स. जेव्हा क्रॅम्प्स येतात तेव्हा किती दुखतं, हो ना. आपल्या पायामध्ये गोळा वगैरे येतो तेव्हा किती दुखतं. मग तो गोळा येतो तो कशामुळे येतो? तर आपले जे मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले की आपल्या पायामध्ये खूप जोरात क्रॅम्प येतो आणि आपल्याला खूप दुखतं. आणि ते जे दुखणं असतं ते अनकंट्रोलेबल असतं. बरोबर. त्याच्यावर खूप दुखतं ते. सो याचं काय आन्सर येणार? अनकंट्रोल्ड अँड पेनफुल कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. नेक्स्ट आहे स्केलेटल मसल्स. आता स्केलेटल मसल्स म्हणजे काय? तर दोन वेगवेगळ्या बोन्सला, हाडांना जोडणाऱ्या मसलला स्केलेटल मसल्स असे म्हणतात. हे मसल्स आपल्या इच्छेनुसार काम करतात. म्हणजे आपण म्हटलं की मूवमेंट करा, हात हलव म्हटलं की हात हलवतो, हो की नाही. आपल्याला वाटलं की पाय हलवा की पाय आपल्याला हलवता येतो. सो हे मसल्स आपल्या इच्छेनुसार काम करतात म्हणून यांना व्हॉलंटरी मसल्स असेही म्हणतात. सो स्केलेटल मसल्स आपल्या बॉडीमधील सगळ्या बोन्सला एकत्र ठेवतात. बरोबर. म्हणून तर आपल्या बॉडीला एक प्रॉपर शेप आहे, हो ना. व्यवस्थित आपल्या बॉडीला आकार प्राप्त होतो या स्केलेटल मसल्समुळे. सो याचे काय आन्सर येणार? ऑलवेज फंक्शन्स इन पेअर्स. पेअर्समध्येच काम करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता आपण. क्वेश्चन नंबर 3. हु इज टेलिंग अ लाय. कोण खोटं बोलतंय? चला पाहूयात. टंग काय म्हणतीये? माय टेस्ट बर्ड्स कॅन टेल ओनली अ स्वीट टेस्ट. माझ्या टेस्ट बर्ड मला नुसतं फक्त स्वीट टेस्ट देतात. आपल्या जिभेला फक्त स्वीट टेस्ट लागते का? नाही ना. आपल्याला तिखट लागतं, खारट लागतं, आंबट लागतं. बरोबर. सो टंग इज लाईंग. टंग कॅन टेस्ट सॉल्ट, स्वीट अँड बिटर टेस्ट्स. नेक्स्ट आहे लिव्हर. लिव्हर काय म्हणते आता? आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. बॉडीमधील मी सगळ्यात मोठी ग्लँड आहे. सो येस, लिव्हर खरं बोलतोय. लिव्हर इज टेलिंग द ट्रूथ. नेक्स्ट आहे लार्ज इंटेस्टाईन. आपल्या स्टमकमध्ये लार्ज इंटेस्टाईन असते. बरोबर. मग ती किती लांब असते? काय म्हणतोय लार्ज इंटेस्टाईन? आय एम 7.5 मीटर लॉंग. 7.5 मीटर लॉंग आहे का लार्ज इंटेस्टाईन? नाही. 1.5 मीटर आहे. सो काय येणार आन्सर? लार्ज इंटेस्टाईन इज लाईंग. लार्ज इंटेस्टाईन इज 1.5 मीटर लॉंग. नेक्स्ट आहे अपेंडिक्स. काय म्हणतो अपेंडिक्स? डायजेशन इज इम्पॉसिबल विदाउट मी. डायजेशन माझ्याशिवाय शक्यच नाही असं म्हणत आहे अपेंडिक्स. सो हे खरं आहे का? नाही. हे चुकीचं आहे की नाही. अपेंडिक्स इज लाईंग. अपेंडिक्स इज नॉट रिक्वायर्ड फॉर डायजेशन.
डायजेशनसाठी अपेंडिक्सची गरजच नसते. नेक्स्ट पाहूयात लंग. लंग काय म्हणत आहे, आय प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एक्सक्रिशन. एक्सक्रिशनमध्ये माझं खूप महत्त्वाचा सहभाग आहे असं लंग म्हणत आहे. लंग्स काय करतात, ब्रिदिंगचं काम करतात, बरोबर. सो लंग खोटं बोलत आहे. लंग इज लाईंग. लंग्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रीदिंग. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. इनहेल, एक्झेलचं काम लंगमुळे होत असतं, बरोबर. सो लंग इज लाईंग. लंग्स हेल्प अन इम्पॉर्टंट रोल इन ब्रीदिंग. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. गिव्ह रिझन्स. फूड बिकम्स ॲसिडिक इन द स्टमक. आपण जे जेवण जेवतो, जे अन्न खातो, ते पोटामध्ये गेल्यावर ॲसिडिक होतं, बरोबर आहे ना. ॲसिडिकच होणार, कारण आपल्या पोटामध्ये खूप वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, राईट. त्याच्यामुळे ते ॲसिडिक होतं. चला पाहूयात आन्सर. द वॉल ऑफ द स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स दॅट प्रोड्यूस माइल्ड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ड्यू टू दिस द फूड बिकम्स ॲसिडिक इन द स्टमक. पोटामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असतात, ज्या सौम्य हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार करतात, त्यामुळे अन्न पोटात ॲसिडिक होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कार्डियक मसल्स आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल्स. कार्डियक मसल्सला इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतात. का बरं? कारण हृदयाचं धडकणं आपल्या हातात नसतं, बरोबर. हृदयाचं काम हे करतच असतं. आपण म्हटलं थांब की ते थांबत नाही, किंवा आपण म्हटलं की आता चालू हो की ते चालू होत नाही. आपल्या म्हणण्यानुसार ते काम करत नाही, त्याचं काम बॉडीच्या आतमध्ये चालू असतं. सो आन्सर, द मसल्स ऑफ हार्ट डू नॉट फंक्शन अकॉर्डिंग टू आर विल. दे कंटिन्युअसली वर्क थ्रू आउट द लाईफ टाईम बाय इनव्हॉलंटरी स्मूथ मसल्स. हृदयाचं काम हे अगदी व्यवस्थित आयुष्यभर सतत चालू असतं. तुम्हाला माहित आहे का, हृदय किती वेळा धडकतं एका मिनिटामध्ये? 70 वेळा. 70 टाइम्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्सेस शुड नॉट बी कन्झ्युम्ड. काय दिलेलं आहे आता इथे की इंटॉक्सिकेटिंग म्हणजे मादक पदार्थांचे सेवन करू नये. मग काय आन्सर येणार, का करायचं नाहीये ते? चला पाहूयात. कन्झ्युमिंग इंटॉक्सिकेटिंग ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेस कॅन कॉज हार्म टू आवर हेल्थ. असे पदार्थ घेतल्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. टोबॅको, स्मोकिंग, सिगारेट, कन्झ्युमिंग अल्कोहोल आर बॅड ॲडिक्टिव्ह हॅबिट्स. सम ऑफ दीज ऑल्सो कॉज कॅन्सर ऑफ व्हेरियस ऑर्गन. या सगळ्यांचं सेवन केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या ऑर्गन्सचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. द फंक्शनिंग ऑफ द सिस्टम्स ऑफ द बॉडी इज डिस्टर्ब्ड ड्यू टू सच हॅबिट्स. अशा हॅबिट्समुळे आपल्या बॉडीमधलं जे फंक्शन आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं. आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपल्या बॉडीमधील प्रत्येक ऑर्गनचं आपलं एक फंक्शन आहे, एक काम आहे. जर आपण अशा पदार्थांचं सेवन केलं, आपण असे पदार्थ कन्झ्युम केले, तर या फंक्शन हे जे आपले बॉडी पार्ट्स फंक्शन करतात ते डिस्टर्ब होऊ शकतं. त्याचा त्रास हा आपल्यालाच होऊ शकतो. सो देअरफॉर इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्सेस शुड नॉट बी कन्झ्युम्ड. असे पदार्थ घेतले नाही पाहिजे. कोणते कोणते? तर टोबॅको, सिगरेट्स ओढणे, त्यानंतर अल्कोहोल घेणे, या सगळ्या वाईट सवयी आहेत, हे नाही घेतलं पाहिजे. चला नेक्स्ट पाहूयात. युअर मसल्स शुड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. आपले मसल्स हे मजबूत आणि कार्यक्षम असले पाहिजेत. काय कारण आहे त्यामागचं? का बरं स्ट्रॉंग असले पाहिजेत आपले मसल्स? चला आन्सर पाहूयात. The muscles of the body become strong and healthy due to proper proteinous diet and exercise. व्यवस्थित प्रोटीनयुक्त आहार आणि एक्सरसाइज, व्यायाम केल्यामुळे आपले मसल्स हे मजबूत, एकदम स्ट्रॉंग आणि निरोगी होतात. विथ सच मसल्स वी कॅन परफॉर्म मेनी ॲक्टिव्हिटीज. आणि असे स्ट्रॉंग मसल्स जर आपले असतील तर आपण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करू शकतो. पण मसल्स जर आपले स्ट्रॉंग नसतील तर आपण लगेचच थकून जाऊ, आपल्याला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करता येणार नाहीत, बरोबर. If the muscles are not healthy, there can be various painful problems. Therefore, the muscles should be strong and efficient. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. Answer the following questions. How many types of muscles are there? Which are those types? किती प्रकारचे मसल्स आहेत? 3 प्रकारचे आहेत, बरोबर. आपल्याला माहित आहेत की नाही कोणकोणते ते?
स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स. स्केलेटल मसल्सलाच व्हॉलंटरी मसल्स असे सुद्धा म्हणतात. बरोबर. का बरं म्हणतात त्यांना? कारण त्यांना आपण आपल्या मनानुसार मुवमेंट करू शकतो की नाही, आपल्याला हवं तेव्हा आपण ते मूव्ह करू शकतो, म्हणून त्यांना व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. स्केलेटल मसल्सलाच. त्यानंतर स्मूथ मसल्स त्यांना इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. चला आता एक एक करून आपण पाहूयात. स्केलेटल मसल्स. The two ends of each of these muscles are attached to two different bones. Examples of such muscles are muscles of the arms and legs. Their movements are voluntary. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. दोन वेगवेगळ्या बोन्सला जोडणाऱ्या मसल्सला स्केलेटल मसल्स असं म्हणतात, हे आपण पाहिलं. बरोबर. हे मसल्स आपल्या इच्छेनुसार काम करतात, म्हणून यांना व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. स्केलेटल मसल्स आपल्या बॉडीमधील सगळ्या बोन्सला एकत्र व्यवस्थित बांधून ठेवतात, म्हणूनच आपल्या बॉडीला व्यवस्थित शेप मिळतो. नेक्स्ट आहे कार्डियक मसल्स. त्यालाच हार्ट मसल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हार्टशीच रिलेटेड आहे की नाही कार्डियक मसल्स. चला. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. देअर मुवमेंट्स इज इनव्हॉलंटरी. आपल्या हातात आहे का हार्टची मुवमेंट? नाही, म्हणून ही मुवमेंट काय आहे? इनव्हॉलंटरी. कार्डियक मसल्स cause our heart to relax and contract continuously at a rate of about 70 times per minute. Next आहे smooth muscles. These muscles are present in the internal organs other than the heart. लक्षात ठेवायचं आहे, हार्टमध्ये कोणत्या मसल्स असतात? तर कार्डियक मसल्स. आणि हार्टला वगळता बॉडीमध्ये जे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये स्मूथ मसल्स असतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, युटेरस. आता युटेरस हे फक्त विमेन्समध्ये असतात. युटेरस म्हणजे गर्भाशय एक्झेट्रा. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. आणि ह्या जे मसल्स असतात स्टमकमधल्या, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, यामध्ये कोणत्याचा स्मूथ मसल्स असतात, आणि यांचं जे मुवमेंट आहे ते कसं असतं? इनव्हॉलंटरी अँड स्लो. इनव्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणजे काय? इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय आपण पाहिलं? ज्यांच्यावर आपला कंट्रोल नाही अशा मसल्सला इनव्हॉलंटरी मसल्स असं म्हणतात. मग या स्मूथ मसल्सवर आपला कंट्रोल आहे का? तर नाही. आणि मग त्यांचं मुवमेंट कशी असते? स्लो असते. व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. आपल्या बॉडीच्या आतमध्ये बरेचसे महत्त्वाचे कार्य होत असतात, जसे की ब्रिदिंग करणे, त्यानंतर डायजेशन सिस्टीम आहे आपली, डायजेस्ट होतं आपलं फूड. बरोबर. त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन. मग हे जे सगळं काम आहे ते आपल्या इंटरनल ऑर्गन थ्रू होत असतं. आणि इंटरनल ऑर्गनमध्ये कोणत्या मसल्स असतात? तर स्मूथ मसल्स असतात. बरोबर. मग हे सगळं काम आपल्या बॉडीच्या आतमध्ये आपल्याला माहितीही नसतं की इतकं सारं काम आपल्या बॉडीच्या आतमध्ये चालू असतं. मग हे काम कसं चालू असतं? इनव्हॉलंटरी आणि स्लो चालू असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नाव लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ॲसिडिटी? ॲसिडिटी कशामुळे होते? व्हॉट इज इट्स इफेक्ट ऑन द बॉडी? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? चला आन्सर पाहूया. आवर स्टमक प्रोड्यूस ॲसिड टू डायजेस्ट द फूड दॅट वी ईट. जे फूड आपण खातो, जे अन्न आपण खातो, ते पचवण्यासाठी आपलं स्टमक ॲसिड तयार करत असतं. वेन द अमाऊंट ऑफ ॲसिड प्रोड्यूस इज मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड इज कॉजेस ॲसिडिटी. मग गरजेपेक्षा जास्त ॲसिड जर आपल्या स्टमकने तयार केलं तर मग काय होतं? ॲसिडिटी होते. पण मग हे ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार कसं काय होतं पोटामध्ये? तर त्याची काही कारणं आहेत. काय कारणं आहेत? तर वेळेवर न जेवणे, वेळेवर न झोपणे, खूप जास्त तिखट खाणं किंवा मसालेदार खाणं, अनहेल्दी फूड खाणं, किंवा सिगारेट ओढणं, किंवा अंमली पदार्थांचं सेवन करणं, खूप त्याचा अतिरेक करणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या पोटामध्ये जास्त ॲसिड तयार होतं. बरोबर. मग हे जास्त तयार झालेल्या ॲसिडमुळे आपल्याला ॲसिडिटी होते. मग त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? तर मग आपल्याला पोटात जळजळतं, छातीत जळजळतं, आपलं पोट बिघडतं, आपल्याला उलट्या येतात. तर हे सगळे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. सो ॲसिडिटी लीड्स टू स्टमक अपसेट, बर्निंग सेन्सेशन इन चेस्ट अँड स्टमक, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड वेसल्स, वॉमिटिंग. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द डिफरंट टाईप्स ऑफ टीथ. वेगवेगळ्या प्रकारचे टीथ सांगायचे. आता हे लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहोत. बरोबर. खूप इझी आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ ईच टाईप? प्रत्येक प्रकारचा फंक्शन काय आहे ते सांगायचं. सो देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ. कोणकोणत्या आहेत? तर इनसायझर्स आहेत,
कॅनाइन्स आहेत, प्रीमोलार्स आहेत आणि मोलार्स आहेत. इन्सायझर्स कोणते असतात हे पहा. इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही 4 इन्सायझर्स असतात. आता हे हाफ पोर्शन इथे हे पहा. हाफ पोर्शनचे इकडे हे सगळे नाव दिलेले आहेत आणि तेच सगळे इकडे आहेत. तुम्हाला माहित आहे ना की अप्पर पार्टमध्ये आपल्याला 16 टीथ असतात आणि लोअर पार्टमध्ये लोअर जॉला किती असतात 16 असतात. सो हे पहा. आता हे जे वरचे आहेत ते आपण पाहूयात. हे 4 आहेत इन्सायझर्स. मग हा एक 4च्या बाजूचा इकडचा आणि इकडचा हे काय आहे कॅनाइन्स सुळे. त्यानंतर मग कॅनाइन्सच्या पुढचे जे 2 असतात ते असतात प्रीमोलार्स. त्याचप्रकारे इकडचे कॅनाइनच्या पुढचे 2 प्रीमोलार्स आणि मग प्रीमोलार्सच्या मागचे इकडचे कोणते असतात मोलार्स असतात. मग ह्या प्रत्येक दातांचं फंक्शन आहे. तुम्हाला जर ॲपल खायचं असेल तर तुम्ही काय करता इन्सायझर्सने ते कट करता बरोबर. पुढचे जे 4 इन्सायझर्स आहेत त्यांना असं कट करून खाता बरोबर. चला बघूयात आपण प्रत्येक टाईपचं फंक्शन पाहूयात. सो इन्सायझर्स देर आर 4 इन्सायझर्स प्रेझेंट इन द फ्रंट ऑफ द माउथ. दे आर युज्ड फॉर बायटिंग अँड कटिंग फूड. नेक्स्ट कॅनाइन्स काय वर्क आहे त्यांचं काय उपयोग असतो त्यांचा आपल्याला. देर आर 2 कॅनाइन्स इन ईच जॉ दॅट आर युज्ड फॉर टिअरिंग अँड पिअर्सिंग फूड. फूडला टिअर करणं म्हणजे तोडून खाणं किंवा पिअर्स करून खाणं त्यासाठी कॅनाइन्स असतात. मग प्रीमोलार्स प्रीमोलार्स खूप इम्पॉर्टंट असतात. देर आर 4 प्रीमोलार्स इन ईच जॉ लाय नेक्स्ट टू द कॅनाइन्स. हे पहा हे आहे कॅनाइन. कॅनाइन किती असतात इथे एक बरोबर. त्यानंतर प्रीमोलार असं आहे. हे 2 इकडचे प्रीमोलार्स आणि इकडचे 2 प्रीमोलार्स असं हे प्रत्येक जॉमध्ये आहे अप्पर पार्ट आणि लोअर पार्टमध्ये. देर आर 4 प्रीमोलार्स इन ईच जॉ लाय नेक्स्ट टू द कॅनाइन्स दॅट आर यूज्ड फॉर चिविंग अँड ग्राइंडिंग फूड. आपला जेवण चावण्यासाठी बारीक करण्यासाठी प्रीमोलार्स युजफुल असतात. मग त्यानंतर मोलार्स. देर आर 6 मोलार्स इन ईच जॉ दॅट लाय नेक्स्ट टू द प्रीमोलार्स ॲट द एंड ऑफ द जॉ. दे आर ऑल्सो यूज फॉर चिविंग अँड ग्राइंडिंग फूड. Now let's see next question, question number 6. Sketch and label a diagram of the digestive system and describe it in your own words. डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. तर हे पहा तुम्ही अशा प्रकारे डायग्रॅम ड्रॉ करू शकता. अदरवाईज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 85 वर संपूर्ण डायग्रॅम दिलेली आहे. ती तशीच्या तशी पाहून ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या क्वेश्चनमधील नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की आपल्याला ही जी डायग्रॅम आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमची ती डिस्क्राईब करायची आहे आपल्या शब्दांमध्ये. चला तर मग डिस्क्राईब करूयात. कशा प्रकारे आपण या क्वेश्चनचे आन्सर राईट करू शकतो. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट्स ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय असतं तर एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात. एलिमेंटरी कॅनल म्हणजे काय तर अन्ननलिका आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. आता एलिमेंटरी कॅनलमध्ये काय काय येतं तर माउथ, फॅरिंग्स म्हणजे आपला घसा, एसोफेगस म्हणजे आपली अन्ननलिका, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. या सगळ्या गोष्टी कुठे येतात तर एलिमेंटरी कॅनलमध्ये येतात. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये काय काय असतं तर सलायव्हरी ग्लँड्स असतात. सलायव्हरी ग्लँड्स काय करतात सलायवा म्हणजे आपली लाळ प्रोड्यूस करतात बरोबर. त्यानंतर लिव्हर, पॅनक्रियाज हे सगळे कशामध्ये येतात डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये. चला आता आपण पुन्हा रीड करूयात आपले आन्सर. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट्स ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल इन्क्लूड्स एलिमेंटरी कॅनलमध्ये काय काय असतं माउथ, फॅरिंग्स, एसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. द डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये काय काय असतं द सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर अँड पॅनक्रियाज आर कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. आणि ह्या सगळ्या ग्लँड्स कशाला कनेक्ट असतात एलिमेंटरी कॅनलला कनेक्ट असतात. आलं लक्षात. नेक्स्ट पाहूयात. द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट्स विथ टीथ. डायजेशनची जी प्रोसेस आहे ती आपल्या तोंडापासून चालू होते की नाही. आपण अन्न तोंडात टाकले, घास खाल्ला की काय होतं आधी आपण तो काय करतो दातांनी चावतो बरोबर. दातांनी चावल्यानंतर त्याचे बारीक बारीक पीसेस तयार होतात. बारीक बारीक पीसेस तयार झाल्यानंतर सलायव्हरी ग्लँडमधून
सलायवा सिक्रेट होते आणि तो जो घास आहे तो सलायवामध्ये मिक्स होतो. सो डायजेशनची प्रोसेस ही आपल्या तोंडातून चालू होते विथ द हेल्प ऑफ टीथ. डायजेशन ऑफ फूड बिगिन्स विथ द माउथ. सलायवा इज मिक्स्ड विथ फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग. चिविंग म्हणजे चावणे. जेव्हा आपण चावतो तेव्हा काय होतं, तो जो घास आहे तो सलायवामध्ये मिक्स होतो. द एसोफेगस अँड ट्रॅशिया ओपन इनटू फॅरिंग्स. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, फॅरिंग्स म्हणजे काय तर घसा, एसोफेगस म्हणजे अन्ननलिका आणि ट्रॅशिया म्हणजे काय श्वसन नलिका. तर एसोफेगस आणि ट्रॅशिया कुठे ओपन होतात तर फॅरिंग्स मध्ये म्हणजे आपल्या घशामध्ये. एसोफेगस पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. जेव्हा आपण तोंडामध्ये घास पूर्णपणे चावतो, तो घास आपल्या लाळेमध्ये मिक्स होतो, सलायवामध्ये मिक्स होतो, मॉइस्ट बॉल तयार होतो, तेव्हा एसोफेगस काय करतं, तो जो घास आहे तो आपल्या घशातून जेव्हा तो खाली जातो, एसोफेगसमध्ये जातो, तेव्हा एसोफेगसमधून तो घास पुढे स्टमककडे ढकलला जातो. स्टमक म्हणजे आपलं पोट. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी अँड इट इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. लिव्हरमध्ये काय असतं, ग्लुकोज स्टोअर केलेलं असतं आणि लिव्हर ही आपल्या बॉडीमधील लार्जेस्ट ग्लँड आहे. लक्षात ठेवायचं आहे, लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे तर लिव्हर. द पॅनक्रियाज सिक्रेट पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स. पॅनक्रिया काय करतं, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करतं ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. गॅस्ट्रिक ज्यूस इज सिक्रेटेड बाय गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक. तुम्हाला माहीत आहे स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असते बरोबर, आणि ही गॅस्ट्रिक ग्लँड काय सिक्रेट करते तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करते. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड टेक प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. ओनली वॉटर इज ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. अन्नाचे आपण जे फूड खाल्लेलं आहे त्या फूडचे बहुतेक पचन हे स्मॉल इंटेस्टाईनमध्येच होत असते आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय असतं तर पाणी असतं. अनडायजेस्टेड फूड इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. जे अनडायजेस्टेड फूड आहे ते ॲनस थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर पडतं. सो इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.